पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली तेव्हा भारतातील तमाम रामभक्त सुखावले। त्यापैकी एक होत्या मौनी माता उर्फ सरस्वती देवी। राम मंदिरासाठी सरस्वती देवी यांनी तब्बल 30 वर्ष मौन व्रत ठेवलं होतं। झारखंडमध्ये राहणाऱ्या सरस्वती देवी लोक त्यांना प्रेमाने मौनी माता म्हणतात, कारण त्यांनी तब्बल 3 दशकं मौन ठेवलं होतं। 90च्या दशकात राम जन्मभूमीसाठी आंदोलन उभं राहिलं होतं, तेव्हा सरस्वती देवी या 50शीत होत्या। जोपर्यंत राम मंदिर उभं राहणार नाही तोपर्यंत तोंडातून एक शब्दही काढणार नाही अशी शपथ सरस्वती देवी यांनी घेतली होती। धकाधकीच्या जीवनात जिथं संवाद साधल्याशिवाय काम होत नाही तिथं सरस्वती देवी यांनी मौन व्रताचा निर्धार केला। पुढे 1992 साली बाबरी मशीद पाडण्यात आली। 2019 साली सुप्रीम कोर्टानं हिंदूंच्या बाजूनं निकाल दिला। 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं, तेव्हा मौनी माता यांनी आपलं मौन अंशच सोडलं। सरस्वती देवी यांनी दुपारी 1 तास बोलायला सुरुवात केली। असं असलं तरी सरस्वती देवी यांनी आपलं मौन व्रत पूर्ण सोडलं नव्हतं। पुढे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीखही जाहीर झाली, तरीही सरस्वती देवी आपलं मौन सोडायला काही तयार नव्हत्या। 22 जानेवारीला फक्त देशातील नव्हे तर जगभरातल्या राम भक्तांचं स्वप्न पूर्ण झालं। सरस्वती देवी यांना मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं निमंत्रण मिळालं। भगवान रामाची मूर्ती पाहून सरस्वती देवी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। एवढ्या वर्षानंतर सरस्वती देवी यांनी मौन व्रत सोडलं। इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता। मौन व्रतात असतानाही त्यांनी अयोध्या, वाराणसी, मथुरा, तिरुपती बालाजी यासारख्या तीर्थक्षेत्रांनाही भेटी दिल्या होत्या। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।